नमस्कार मित्रांनो, आता सध्या आपण खिलार प्रेमी मंद्रुपकर सध्या आपण खानापूर या गावात आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आहे बैलाचं? बैलाचं नाव बाजी. तुमचं संपूर्ण नाव? माझं नाव सोमनाथ मलकाणा पाटील, मुक्काम खानापूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. वय काय आहे बैलाचं? बैलाचं वय 4 वर्ष संपून 5वा चालू आहे. बरोबर. आजपर्यंत म्हणजे किती गाई भरवलेत? आत्ता 64 गाय भरवलाय मी, आणून 1.5 महिना झाला बैल आणून. बरोबर. आज जत्रा बित्रा ते कुठं प्रदर्शन? जत्रा करतो आम्ही कर्नाटक महाराष्ट्रात, एक सुद्धा जत्रा सोडत नाही. बरं. म्हणजे आता आज सध्या तरुण पोरांना बैल घ्यायचं म्हणताना त्यांना काय सांगा तुम्ही? तरुण पोराला बैल घ्यायचं म्हटलं तर स्वतः बुद्धीने त्यांनी बैल चेक करावं. हां. दुसऱ्याचं ऐकून दुसऱ्याचं काय बी सांगते दुसऱ्याचं ऐकायचं नाही. आम्हाला कसं पडतं तसं करणे. म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा जुनी जाणकार माणसासंग दोस्ती करावं. हां. पूर्वीपासून बैल बांधलेला माणूस कोणाला पारखी आहे जनावरात, त्या माणसासंग दोस्ती करावं. हां. आणि बैल कुठल्या पद्धतीचं त्यांनी बांधतंय, कुठलं पॉईंटचं बांधतंय ते बघावं. बैलाला डोकं बारीक पाहिजे, नाक बारीक पाहिजे, कपाळ पाहिजे खरडवणी, डोळा बारीक पाहिजे, कान कवाळ बारीक पाहिजे, शिंग बारीक पाहिजे बैलाचं, कांबळ नसावं, बेंबट नसावं, अंग घट्ट पाहिजे, वशिंड बारीक पाहिजे आणि गळा चांगली पाहिजे. बैलाला ताव पाहिजे, लाइटिंग पाहिजे कानात. हा, म्हणजे बैल उठून दिसला पाहिजे आणि गरम पाहिजे. बैल बेण्याचं बैल म्हणलं तर ओरिजिनल लागतंय. कसलं तर बैल उगं बांधून गाडीत घालून हिंडून ते दुसऱ्याच्या घर हिंडायचं आमचं काम नाही. बरं. आम्ही बैल बांधायला आमचं 4था डोई चालू आहे. मला 41 रनिंग चालू आहे. माझ्या हातनं 42 बैल आहे आता सध्या. आणि बैल आम्ही सिद्धापूर खान मोडला नाही, सिद्धापूर खानीतलाच बैल हुडकून आणायचं आणि बांधायचं. बरोबर. आणि अजून एक मुद्दा, लोक काय बी अफवा उठवते, ते वापर करताय, असं करताय तसं करते, त्याच्या हातनं हेच जमायचं काम नाही. पैलवान सगळेजण असते खरं, पण हिंद केसरी एकटाच असते ती. बरोबर. सगळ्याच्या हाताने होत नसते. आणि सगळ्या माणसाला जनावरांच्या पारखी कधी कळत नसते. एकाच बघून एक पोट भरून घेण्यासाठी काय बी करताय. आमचं आर्थिक परिस्थिती गरीब आहे. मला 1 गुंठा शेत नाही. आम्ही बैल चांगलं हुडकून आणून, बैल चांगलं सांभाळून, त्याला घडवून आम्ही 4 पैशावर बैल देत असतो. आणि पुढच्या पार्टीला सुख व्हावं. मी कुठं बैल दिलं तिथं नावाजलेलं बैल झालेलं आहे आपलं. बरं. हा, म्हणजे आता सध्या सगळे म्हणत आहेत की तुम्ही बैल आणता 1-2 महिन्यात त्यांना काय पण खाऊ घालून. मला सांगायचं म्हणजे एक मुद्दा, लोक अफवा कशा उठवत ते वळवालाच उठवते ती. चांगल्या वळवाला त्या तसलं नाव काढत नाही ती. त्यांच्या तालुक्यातलं माझ्या बैलाला गाई जर ओढा लागलं, त्याला पोट फुगून ते काय बी अफवा उठवते ती. म्हणजे ते काय बी बोलू दे, त्यांच्या तोंडाला काय हात लावायचा आमच्या हातनं होत नाही. आम्ही काय खरं पद्धतीनं, आम्ही प्रामाणिकनं काम करायचं. आमच्याकडपर्यंत चालतंय आपलं. लोक काय बी म्हणते, लोकांकडे बघायचं नाही. आम्ही माझं गुरु, माझा आजोबा, माझं वडील सांगून गेले की तुमच्या स्वतः बुद्धीवर, तुमच्या धाडशीवर तुम्ही हे करायचं. बरोबर. म्हणजे आता या काय बी म्हणते ती, लोकांकडे कान द्यायचं नाही. या माझा मुद्दा असा आहे की मी गोरगरिबाला धरत चाललेला माणूस आहे. एखादा गरीब माणसं असले की त्याला सांभाळून घ्यायचं. लांबून गाई आला की त्याला सगळं व्यवस्थित करून बैल चांगला लावून, एखादा पैसा नसलं तर मी तसंच मी लावून पाठवत असतो. पैशाचं मागं लागणार माणूस मी नाही. किती तर लोक पैशासाठी बैल बांधलाय, आम्ही पैशासाठी नाही, आमचं नावासाठी आहे. हे 4था डोई चालू आहे. आता सध्या आपल्या वळू क्षेत्रात म्हणताना मीपणा चालत नाही आता सध्या. नाही, मीपणा चाललेलं राहिलं नाही. माझं चौबाजूकडे मीपणा होतं, लोक राहिलं नाही. ते आज केलं की उद्या गेलंय, ते राहिलं नाही. ह्याच्यावर मीपणा चालत नाही. सगळं बसुराजा माझा आहे म्हणून असं मानून गेलं तर त्यांच्या दारात बैल राहतंय. नाहीतर माझंच बैल चांगला आहे, मीच हिंद केसरी आहे, मीच असं आहे तसं म्हणलं तर एकाच्या डोक्यावर, एकाच्या मुंडक्यावर एक पाय ठेवणारे लोक असते ती. फक्त हे बसुराजावर भक्ती ठेवायचं पूर्ण, हे आपल्याला पोटभर अन्न घालतंय, त्याचं काय अडचण नाही. चालतंय. अजून एकदा तुमचं नाव आणि संपूर्ण मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सोमनाथ मलकाणा पाटील, माझं गाव खानापूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 76 20 06 77 96. बरं. धन्यवाद. हो, धन्यवाद.